लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे मुंबई येथून। ब्रेकिंग। धारावीमध्ये राष्ट्रीय आरक्षण परिषदेसाठी नियोजन बैठक पार। उपवर्गीकरणाचा कायदा पारित करण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धारावी येथे राष्ट्रीय आरक्षण परिषदेसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली। ही परिषद पद्मश्री मंदाकृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली होणार असून बैठकीत परिषदेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत मादिगा, मोची आणि माला समाजाच्या प्रतिनिधींनी आपली व्यथा मांडली। त्यांनी सांगितले की हे समाज मागील सुमारे 150 वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहेत। मात्र सन 1950 पूर्वीचे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून ते वंचित राहत आहेत। यामुळे सामाजिक व आर्थिक प्रगती खुंटल्याची खंत व्यक्त करण्यात आली। या गंभीर प्रश्नाची दखल घेत अजितदादा केसराळीकर, प्रदेशाध्यक्ष, MRPS MASS महाराष्ट्र यांनी आश्वासन दिले की अनुसूचित जातींचे वर्गीकरण झाल्यानंतर या विषयावर शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल। त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी सत्यम रागटी मादिगा, नरसिंग शिंदे, सल्लागार शंकर येडोल तसेच शंकर संटी यांची प्रमुख उपस्थिती होती। धारावीतील 90 फूट रोड परिसरात सायंकाळी झालेल्या या बैठकीत वंचित समाजातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। आगामी राष्ट्रीय आरक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीमुळे उपवर्गीकरणाच्या चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जात असून लवकरच होणारी राष्ट्रीय आरक्षण परिषद या लढ्याला अधिक बळ देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, मुंबई।